तो कैसे वालों, क्या हालचाल। तो वेलकम बैक टू ब्रांड न्यू व्लॉग। और भाई देखो, बहुत टाइम बाद मेरे चैनल पे एक व्लॉग आ रहा है। सो ये वाला जो व्लॉग है ये एक्चुअली एक स्पेशल व्लॉग है बिकॉज ऑफ अ स्पेशल पर्सन। मतलब एक बंदा है, मेरा दोस्त है जिसका नाम है प्रणव। तो उन्होंने क्या किया है कि एक मेरे घर के कुछ एरिया नज़दीक में, मतलब एक 15-20 मिनट के दूरी पे छत्रपति शिवाजी महाराज का जो एक एग्जीबिशन है वो लगाया है एंड मुझे इनवाइट किया उस चीज़ में। एंड सो आज हम लोग वहाँ पर जाके थोड़ा बहुत चेकआउट करेंगे। देखो, तो प्रॉब्लम ये है कि अभी बज रहे हैं अराउंड 10, रात के 10 बज रहे हैं। सो उन्होंने, जो मेरा दोस्त है प्रणव, उन्होंने मेरे को लाइक 9 o'clock के अराउंड मैंने कॉल किया था। तब उन्होंने बोला कि आज एक बार चेकआउट कर ले, व्लॉग बना लेना। सो मैंने सोचा कि क्यों ना थोड़ा सा कंटेंट चल के आया है तो हम हाथ मार ले। बहुत तेज हो रहा है। ऐसा रेडी नहीं था व्लॉग के लिए, थोड़ा जैसा रेडी हो वैसे में व्लॉग देख लेना, ठीक है। बाकी व्लॉग में कुछ ऐसी चीज़ें हैं जैसे बहुत क्रेजी चीज़ें हैं जहाँ पर हम थोड़े बहुत वेपन्स देखेंगे, थोड़े बहुत चीज़ें देखेंगे, थोड़ी बहुत मस्ती होगी प्रणव के साथ एंड थोड़ी बहुत चीज़ें होगी। एंड होप मेरे को प्रणव वहाँ पर मिल जाए। एंड ऑल्सो अबाउट दिस थिंग, जो अभी पीछे आप देख रहे हो सब सेटअप्स, मैंने बहुत सारी चीज़ें चेंज किया मेरे सेटअप में। अगर उस चीज़ पर तुम लोग को वीडियो देखनी है तो मेरे को कमेंट करो कि मेरा एक सेटअप टूर चाहिए तुम लोग को, जहाँ पर मैं तुमको मेरे सेटअप के बारे में थोड़ा बहुत इन्फॉर्मेशन दूंगा। सो बिना किसी तरीके लेट्स बिगिन विद टुडेज वीडियो। सो हम लोग यहाँ पर पहुँच चुके हैं एंड ये जो पीछे देख रहे हो दिस इज द एग्जीबिशन ऑल द वे डाउन, ठीक है। तो अभी मैं तुम लोग को प्रणव शेठ से मिलाता हूँ, मैं उसको प्रणव शेठ बोलता हूँ, ठीक है। मेरे कॉलेज का दोस्त है। सो उसका एग्जीबिशन है ये वाला एंड मैं अभी तुमको दिखाता हूँ ये एग्जीबिशन कैसा है। पहले प्रणव शेठ से मिलते हैं, ठीक है, लेट्स गो। और हिंदी में बोलता हूँ, चल मेरे हाथ है हिंदी में, ठीक है। सो दिस इज़ प्रणव, क्योंकि मैं तुमको बोला था प्रणव से मिलाते। तो ये यहाँ का एक्चुअली थोड़ा क्या बोलते हैं ना, थोड़ा तो हेल्प करने वाला है मेरे को थोड़ी बहुत चीज़ों में, बिकॉज मैं इसमें समझ, क्योंकि यहाँ पर मैं थोड़ा सा लोग बोलते हैं चीज़ों के लिए नया हो, ओके। सो थोड़ा बहुत मेरे को इन्फॉर्मेशन दे देना उस चीज़ का एंड ऑल्सो मेरे व्यूअर्स को बता देना वो चीज़, ओके। सो जस्ट हेल्प मी आउट विथ थिंग्स, ओके। चलो हाँ ठीक है, लेट्स मूव ऑन विद द फर्स्ट थिंग। किरीटा परी लहरी भगवा ध्वजा, लहरी भगवा ध्वजा, गौला तारा तिमी रहरा करता शिवाजी राजा। नमस्कार, जय शिवराय. माझं नाव निलेश अरुण सकट. इतिहासाचे अबोल साक्षीदार नावाने आपली एक छोटीशी संस्था आहे. त्या संस्थेमार्फत आपण हे ऐतिहासिक शस्त्र प्रदर्शन आयोजित केलेलं आहे. आज वंदे शिवराय युवा फाउंडेशन यांनी हे प्रदर्शन आयोजित केलेलं आहे. याच्यामध्ये आपण जी शस्त्र लावलेली आहे ती साधारणपणे 350-450 शस्त्रांचा हा डिस्प्ले आहे. भारतामध्ये ज्या काही वेगवेगळ्या राजवटी झाल्या त्या संपूर्ण राजवटींची शस्त्र आपण इथे लावलेली आहेत. त्यामध्ये मराठा, राजपूत, शिखांच्या, इंग्रजांच्या, त्यानंतर थोडा वाढा इंग्रजांच्या, अशा वेगवेगळ्या सगळ्या राजवटी आपण इथे लावलेल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने आपण पाहाल तर महाराजांच्या काळामध्ये ज्या काही तलवारी वापरल्या गेल्या त्यामध्ये भवानी तलवार जी होती, भवानी, तुळजा भवानी, जगदंबा, ह्या महाराजांच्या ज्या तलवारी आहेत त्या प्रकारच्या या तलवारी आपल्याला इथं पाहायला मिळते. या तलवारीचा उपयोग
घोडेस्वारीसाठी केला जायचा. घोड्यावरून या तलवारी मोठ्या प्रमाणात वापरल्या गेल्या. त्या तलवारी शिवपूर्व काळामध्ये पण होत्या, पण त्या दरबारी शस्त्र म्हणून होतं. पण प्रत्यक्ष युद्धात मोठ्या प्रमाणात वापरायला सुरुवात शिवाजी महाराजांनी केली. त्यानंतर एक मराठ्यांचा अतिशय घातक शस्त्र म्हणजे दांडपट्टा. दांडपट्टा हा शब्द दोन शस्त्रांचं कॉम्बिनेशन आहे. दांड म्हणजे दंड आणि पट्टा, मूळ शस्त्र जे आहे ते पट्टा आहे. हे अशा पद्धतीचं हे शस्त्र दुधारी शस्त्र आहे. याला आज आपण जे सिनेमामध्ये सिरियल्समध्ये जे सळसळणाऱ्या पात्याचा जो पट्टा पाहतो तो काल्पनिक असून मूळ शस्त्र जे आहे ते अशा पद्धतीचं कडक पाण्याचं आहे, ज्याला की दोन्ही बाजूला धार असते. त्याच्या मुठीला खोबळा म्हटलं जातं. असं हे अत्यंत घातक मराठ्यांचं शस्त्र ते आज आपण इथे पाहत आहात. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचं आवडतं शस्त्र होतं पट्टा, आणि ते यशवंत नावाचा पट्टा शिवाजी महाराज वापरायचे. त्याबरोबर आज इथे वेगवेगळ्या पद्धतीच्या तोफेचे गोळे तोफा आपण इथे लावलेल्या आहेत. त्याच पद्धतीने इकडे जर तुम्ही पाहिलं तर दक्षिणेमध्ये ज्या काही आपले दाक्षिणात्य योद्धे होते त्यांनी ज्या काही तलवारी वापरल्या त्यामध्ये नायर तलवार आहे, एक टेम्पल सॉर्ड आहे नायर तलवार, जी की मंदिरामध्ये वापरली जायची, एक युद्धामध्ये वापरली जायची. आद्या कत्ती ही सुद्धा युद्धामध्ये मोठ्या प्रमाणात वापरली गेली. तसेच हिंदू धर्मामध्ये अत्यंत पूजनीय असं जे शस्त्र आहे ते म्हणजे खड्ग. या खड्गाचा जो अपभ्रंश झाला खंडा, तो खंडा आपल्याला इथे पाहायला मिळेल. हा विजयादशमीच्या आदल्या दिवशी जी आयुध नवमी असते त्या आयुध नवमीला आपण जे शस्त्र पूजन करतो ते हे मूळ शस्त्र. महिषासुरा मर्दिनीने महिषासुराचा जो वध केला तो या शस्त्राने केला असे मान्यता आहे. त्याचबरोबर या मराठा पायदळातल्या तलवारी आहेत, ह्या पण धोप पद्धतीच्याच आहेत, पण या पायदळामध्ये वापरल्या जातात. लांबीला कमी असल्यामुळे पायदळामध्ये वापरल्या जातात. तसेच इकडे पुढे जर आपण पाहिलं तर ह्या वेगवेगळ्या राजवटींच्या तलवारी आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने आलेमानी तलवारी ज्या आहेत, या तलवारी जे फ्रेंच लोक होते ते जर्मन लोकांना आलेमान म्हणायचे, म्हणून या तलवारीचं नाव आहे आलेमानी तलवारी किंवा जहाजी सुद्धा म्हटलं जातं याला. त्याचं ब्लेड जे आहे हे इम्पोर्टेड ब्लेड आहेत, आपल्या इकडे बनलेले नाहीत. हे जर्मनीमध्ये बनलेले ब्लेड्स आहेत. हे आपल्या इकडे फक्त आणून आपण असेंबल करून वापरलेले आहेत. अशा पद्धतीच्या या आलेमानी तलवारी आहेत. त्याच पद्धतीने पुढे गुर्ज नावाचं एक शस्त्र आहे, जे की छत्रपती शिवाजी महाराजांनीही वापरलं. शंभू प्रसाद नावाचा गुरुज शिवाजी महाराजांनी वापरला असे उल्लेख सापडतात. त्याबरोबर इथे हा नावाची एक वैशिष्ट्यपूर्ण तलवार आहे. छत्रपती शिवाजी महाराज जसे आपल्या महाराष्ट्रामध्ये योद्धे होते तसे उडीसा आणि जो ह्याचा भाग आहे आसामचा भाग आहे तिथे ब्रह्मपुत्राच्या नदीच्या याच्यात एक मोठा योद्धा होऊन गेला त्यावेळेचा. त्याचं नाव होतं लचित फुकन, आणि त्यांनी जे औरंगजेबाबरोबर एक जी लढाई लढली तिचं नाव आहे बॅटल ऑफ सराई घाट. त्या युद्धामध्ये जे काही शस्त्र वापरली ही अशा 10 तलवारी ज्या आहेत ना त्या पद्धतीच्या तलवारी त्यांनी वापरल्या. त्याचबरोबर इथं तेगा नावाची तलवार आहे, जी की शीख बांधव जे आहेत आपले ते शीख बांधव सुद्धा अशा पद्धतीने ते वापरत होते. हा गुरुचा आहे. आता या ज्या आहेत ह्या आपल्या जे उत्तरेमध्ये राजपूत बांधव आहेत त्या राजपूत योद्ध्यांनी वापरलेल्या या तलवारी आहेत. त्याच्यामध्ये करणशाही आणि उदयपुरी अशा 2 प्रकार इथे आपल्याला पाहायला मिळतील. त्याचबरोबर ह्या तलवारीची जी पाती आहे त्याला सिरोई तलवारी म्हटलं जातं. त्याचबरोबर इथे मुघलांच्या तलवारी पाहायला मिळतील. आग्रा दिल्ली या भागामध्ये जे मुघल एम्पायर होतं त्या भागामध्ये जे काही तलवारी वापरल्या गेल्या त्या अशा बिना पर्जेच्या, म्हणजे मुठीला त्याच्या कुठल्याही पद्धतीचं संरक्षण नसतं, ओपन मूठ असते. त्यामुळे या मुघल तलवारी अशा पद्धतीच्या थोड्याशा पाती वक्र बेढब अशा जाड पात्याच्या ह्या तलवारी आहेत. त्यानंतर इकडे जर आपण पाहिलं तर लहान मुलांसाठी बनवलेल्या तलवारी आहेत, जे की सरदार योद्धे वगैरे जे असायचे त्यांच्या मुलांसाठी स्वसंरक्षणासाठी, त्यांच्या संरक्षणासाठी किंवा प्रशिक्षणासाठी अशा पद्धतीच्या तलवारी बनवल्या जायच्या. त्यानंतर इथे ढाली लावलेल्या आहेत. त्या ढाली वेगवेगळ्या जनावरांच्या कातडीपासून बनवलेल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने गेंड्याच्या कातडीची ढाली मोठ्या प्रमाणात वापरली गेली. अशा या गेंड्याच्या कातडीच्या ढाली आहेत. त्याचबरोबर हत्तीच्या कातडीची ढाल, म्हशीच्या कातडीची ढाल, उंटाच्या कातडीची ढाल अशा वेगवेगळ्या जो प्राणी ज्या भागामध्ये मुबलक प्रमाणात आहे त्याची शिकार करून अशा पद्धतीच्या ढाली बनवल्या जायच्या. त्याचबरोबर इथे वेगवेगळे भाल्याचे प्रकार लावलेले आहेत. त्यामध्ये पदकुंत म्हणजे पायदळातला भाला, अश्वकुंत म्हणजे घोडदळातला भाला आणि गजकुंत म्हणजे हत्तीदळाचा भाला असे हे वेगवेगळे भाले लावलेले आहेत. तसेच इथं आपण पाहत असाल एक पोलादी चिलकत आहे. पोलादाच्या कड्या एकमेकांमध्ये गोल गुंफून अशा पद्धतीचा हा संरक्षणासाठी बनवलेले जाणारे हे शस्त्र आहे. अशा पद्धतीने एक छोटेखाने आपण प्रदर्शन इथे लावलेलं आहे. धन्यवाद.
थँक्यू सो मच निरेन भाऊ एवढं माहिती दिल्याबद्दल. ॲक्च्युली माझी मराठी थोडी कच्ची आहे, पण थोडं समजून घ्या. ठीक आहे, थँक्यू सो मच. आणि ऑल्सो हे कोपरखेरण्यामध्ये आहे. आता किती दिवसापासून चालणार? आज लास्ट होता मला, म्हणजे मला हे चान्स भेटला येऊन इकडे एकदा बघायला. आणि थँक्स प्रणवला, कारण का त्यांनी मला सांगितलेला की एकदा ये आणि बघून जा. कॉलेजचा मित्र आहे माझा. आणि ऑल्सो अजून काय माहिती भेटलं असेल तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो तुम्हाला. अँड ऑल्सो लाईक शेअर सबस्क्राइब टू माय चॅनल. मिलते तुमसे अगले व्लॉग में, तब तक के लिए टाटा बाय बाय.